नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र जाधव पाचुराम, जाधव मॅथ आणि जी के यामध्ये आपलं स्वागत करतो. आपण बघणार आहोत मेगा भरती SSCGD. आणि ही भरती सर्वांना, ज्यांना फौजी व्हायचंय, ज्यांना वाटतंय की आपण फौजी व्हावं पण 4 वर्ष ड्युटी करावं नाही अग्निवीरमध्ये, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आणि मुख्य बातमी आहे. कारण जागा आहे 39,000 आणि ही भरती आहे परमनंट. फौजी होण्याची सगळ्यात मोठी आणि महत्त्वपूर्ण संधी. तर चला तर बघूया मी SSCGD ची भरतीची कशी तयारी केली आणि कशी कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त तयारी केली. पहिले बघूया. जागा आहे 39,000, वय लागतं 18 ते 23 वर्ष आणि ओबीसी साठी 3 वर्ष एक्स्ट्रा आणि SC साठी 5 वर्ष एक्स्ट्रा अधिक वयात आपल्याला सूट भेटते. विषय असतात 4 आणि फिजिकलचं झालं तर तोंडीच सांगतो. 170 हाईट असते आणि 5 किलोमीटर 24 मिनिटात पळायचं असतं. तर ते फिजिकल पेपरानंतर असतं. त्यामुळे आपण पहिले पेपर कसा काढायचा आणि पेपर 3-4 महिन्यात पेपर आहे. म्हणजे जवळपास जानेवारी 2025 पासून पेपर सुरू, म्हणजे अजून 4 महिन्याने. तर 4 महिने न धरता आपण 3च महिने धरू आणि 90 दिवसात कसे पेपर काढायचे, कसा पेपरचा अभ्यास करायचा आणि कसा आपल्याला पेपरात 160 मार्काचा पेपर असतो. आपण पूर्ण बघणार आहोत पेपरचे. 160 पैकी आपल्याला 120 प्लस कसे मिळेल याबद्दल आपण माहिती मिळवणार आहोत. तर आता हे पुसूया आणि बघूया 4 विषयाची तयारी कशी कशी करायची आणि मी कशी केली. चला तर यामध्ये 4 विषय असतात. एक गणित, बुद्धिमत्ता, जनरल नॉलेज आणि एक विषय असतो तो म्हणजे व्याकरण. तर व्याकरण कोणत्याही भाषेत असू शकतं. आपण मराठी निवडलं तर मराठीमध्ये व्याकरण, आपण हिंदी निवडलं तर हिंदीमध्ये व्याकरण. तर आपण मराठी व्याकरणच करू कारण आपण मराठीत पेपर देणार आहोत. तर 4 विषय कोणते कोणते? पहिला विषय असतो गणित, त्याचे 40 मार्काला 20 प्रश्न. दुसरा विषय असतो बुद्धिमत्ता, 40 मार्काला 20 प्रश्न. तिसरा असतो जीके, जनरल नॉलेज, 40 मार्काला 20 प्रश्न. आणि चौथा असतो व्याकरण. हे व्याकरण एवढं अवघड नसतं. पोलीस भरती सारखं व्याकरण अवघड असतं, एकदम सोपं असतं व्याकरण. 40 मार्काला 20 प्रश्न. टोटल प्रश्न असतात 80. पेपर असतो 160 मार्काचा. तर मी तुम्हाला सांगणार आहोत 160 पैकी 120 मार्क कसे घ्यायचे. मी 60 दिवसात कसे 113 मार्क घेतले आणि आपल्याला जर, आणि तुम्ही 90 दिवसात कसे 120 मार्क घेणार हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आपण सुरू करूया गणित विषयावरून. तर गणितामध्ये तुम्हाला कमीत कमी 3 तास, दिवसातून 3 तास हे द्यावेच लागेल. गणित या विषयासाठी तुम्हाला 3 तास द्यावेच लागेल. गणित या विषयासाठी 3 तास द्यावेच लागेल. आणि मी दिले होते. मी फक्त 50-55 दिवस अभ्यास केला, म्हणजे 1-2 महिने अभ्यास केला नाही आणि मला 113 मार्क मिळाले. पण मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो 20 प्रश्न आहे गणिताचे. 20 प्रश्न आहे. असे मी तुम्हाला 7-8 टॉपिक सांगणार. बस 7-8 नाही, 15-16 टॉपिक आहे. 15-16 टॉपिक सांगणार. त्यामध्ये तुम्हाला 20 पैकी तुम्ही 18 क्वेश्चन आरामशीर सोडवता. किती क्वेश्चन? 18 क्वेश्चन. आणि राहिला विषय बुद्धिमत्ताचा, रिझनिंगचा. तर बुद्धिमत्तामध्ये 20 पैकी तुम्ही 18 क्वेश्चन त्यातही सोडवता. फक्त तुम्ही माझी स्ट्रॅटेजी व्हिडिओ बघा. मी स्पेशल रिझनिंग साठी एक स्ट्रॅटेजी व्हिडिओ आणणार आहे. मला कसे 20 पैकी 19 क्वेश्चन मी सोडवले बुद्धिमत्तेमध्ये आणि 19 पैकी 19 करेक्ट सोडवले. हे यासाठी स्पेशल एक स्ट्रॅटेजी व्हिडिओ आणणार आहे, तो सांगतो. आणि आता आपण गणिताबद्दल बोलू. तर गणिताबद्दल 20 पैकी 18 जर तुम्ही सोडवले, थोडक्यात आपण प्रश्न सोडवायचे कसे. गणितात तुम्हाला 18 आले पाहिजे, बुद्धिमत्तामध्ये 18 आले पाहिजे. आणि राहिला व्याकरणचा विषय. व्याकरण एकदम सोपं. व्याकरण तुम्ही 20 पैकी 20 घेऊ शकता. तसं बुद्धिमत्ताही 20 पैकी 20 घेऊ शकता. पण तरी सांगतो, व्याकरणामध्ये तुम्ही 18 घेतले
18 क्वेश्चन सोडवले, मार्क म्हणजे क्वेश्चन सोडवले, आणि उरला तर जीके. जीके साठी एक पुस्तक आहे, जीके साठी एक पुस्तक आहे लुसेंट. लुसेंट नावाचं एक पुस्तक आहे, लुसेंट जीके म्हणून येतं, हिंदीमध्ये येतं, आणि तेच घ्यायचं, तेच वाचायचं. SSC साठी रामबाण उपाय, त्याच्यामध्ये तुम्हाला 16 प्रश्न त्यातलेच असणार, आणि 16 पैकी तुम्ही 12ही केले. 16 पैकी 12ही केले. 18 त्रिक 54, 12 किती होतात? 54 आणि 12 किती होतात? 66 होतात. 66 दुने 132. तुमचे 132 मार्क मिळतात. पण आपल्याला मार्क फक्त 120 घ्यायचे. ह्या वेळेचा कट ऑफ, मागच्या वेळेचा कट ऑफ फक्त 99 वर गेलाय फिजिकलचा. आमच्या वेळेचा कट ऑफ 78 वर गेला होता. ओपनचा कट ऑफ सांगतोय मी. ओपनचा कट ऑफ गेला होता 99 वरती. यावर्षी गेला आमच्या वेळेस, मला 113 होती, त्यावेळेस गेला होता 78. त्यावेळेस पेपरची लेवल टफ होती. फर्स्ट टाइम पॅटर्न चेंज झाला होता, म्हणून पेपर थोडा टफ आला होता. तर कट ऑफ 78 वर गेला होता. पण आपण टार्गेट 120 चं ठेवायचं, म्हणजे आपल्याला कोणत्याही पोस्ट आणि फायनल मेरिट पर्यंत अडचण येणार नाही. तर आपण गणिता जीके बद्दल बोलू. तर जीके बद्दल फक्त एक लुसेंट बुक आणायचं. 200 रुपये, 200-250 रुपयाला बुक येतं. तेवढं बुक करायचं. ते कसं करायचं मी पुढे सांगणारच आहे जीकेच्या विषयात. ते बुक केलं, कुणाचेही व्हिडिओ बघायचे नाही जीके साठी, कुणाचाही टाइमपास 1-1 घंटा 1.5 घंटा रोज जीकेला याची व्हिडिओ बघ, त्याची व्हिडिओ बघ, असं काहीही बघायचं नाही. बस हे पुस्तक आणायचं. एका महिन्यात एक वेळेस पुस्तक वाचणं संपवायचं असेल तुमच्याकडे 4 महिने आहे, 3 महिन्यात 3 वेळेस पुस्तक वाचून संपतं. पहिल्या एका महिन्यात एका वेळेस तुम्हाला पुस्तक वाचलं, तर दुसऱ्या महिन्यात तुम्ही ज्यावेळेस वाचत असेल तर 15 दिवसात पुस्तक संपेल, आणि तिसऱ्या वेळेस तुमचे ते पुस्तक 10 दिवसात संपेल. असे तुमचे जीकेचे 7 ते 8 वेळेस रिव्हिजन झालं तर तुम्हाला 12 मार्क घेणार कोणीही रोखणार नाही. आणि राहिला विषय व्याकरणचा, तर व्याकरणचा शेवटच्या 45 दिवसात राहिले तरी तुम्ही व्याकरणाची तयारी करू शकता. 30 ते 35 पेज व्याकरण करावं लागतं. माझ्याकडे 30 ते 35 पेज आहे. मी तुम्हाला PDF प्रोव्हाइड करेल टेलिग्रामवर नीचे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला टेलिग्रामची मी लिंक देईन. तिथे तुम्हाला ती PDF मी प्रोव्हाइड करेल. पण सध्या नाही, 45 दिवस जवळ राहिले, त्यावेळेस व्याकरणवर काय करायचं, त्यावेळेस तुम्ही व्याकरणवर भर द्यायची. आणि राहिला विषय मॅथचा, तर गणिताचं तुम्हाला 20 पैकी 18 मार्क कसे घ्यायचे. आता मी सध्या CGL ची तयारी करतोय, आणि मी जवळपास 3 पेपर काढलेले. CRPFचाही पेपर काढलेला आहे, स्टाफचा पेपर काढलेला आहे, आणि NDAचाही पेपर काढलेला आहे. NDA ग्रुप C चा पेपरही काढलेला आहे. त्यामुळे मी आता सध्या CGL ची तयारी करते. माझे ग्राउंड नसल्यामुळे CGL ची तयारी करतोय. आणि CGL मला आता 25 पैकी मी CGL मध्ये 25 रिझनिंग मध्ये मी 25 पैकी 25 सोडवतो. पण तुम्हाला रिझनिंग सोपं आहे. रिझनिंगला कुणाची लेक्चर करण्याची गरज नाही, काही नाही. रिझनिंगला 7-8 असे टॉपिक आहे, त्याची स्पेशल म्हणजे 20-25 मिनिटाची व्हिडिओ बघायची. आणि एक बुक आहे रिझनिंग साठी, किरण पब्लिकेशन म्हणून, SSGD साठी किरण पब्लिकेशन. हे पुसतो मी, एवढं सगळं लिहिले पुसतो, एकाच मिनिटात पुसतो. एक बुक आहे किरण पब्लिकेशन म्हणून, 400-500 रुपयाचं बुक येतं. आपलं जीके साठी काय झालं, जीके साठी सांगितलं लुसेंट, 200 रुपयाचं पुस्तक येतं. बस एवढं पुस्तक करायचं, कुणाचं काही ऐकायचं नाही, काही कोर्स घ्यायचा नाही, कुठं भटकायचं नाही. जीके साठी हे एकदम फिक्स आहे. एवढं पुस्तक तुम्ही केलं, 7-8 वेळेस वाचलं, तर तुम्हाला कुणीही 12 ते 14-16 मार्कापर्यंत रोखू शकत नाही. राहिला विषय रिझनिंगचा म्हणजे बुद्धिमत्तासाठी एक किरण पब्लिकेशनचं पुस्तक येतं. पुस्तक थोडंसं महाग आहे, 500 रुपयापर्यंत पुस्तक आहे. पण तुम्ही हे जर पुस्तक केलं तर 20 पैकी 20 घेऊ शकता. मी हे पुस्तक केलंही नव्हतं, खरं सांगायचं म्हणजे. मी आता CGL साठी याचा वापर करतोय. हे पुस्तक मी केलंही नव्हतं. मी सहज छोटं पुस्तक होतं माझ्याकडे, 50-60 रुपयाचं, तेवढ्यातून केलं तर मला 20 पैकी 19 आले. तुम्ही हे पुस्तक केले, 20 पैकी 20 क्वेश्चन अटेम्प्ट करणार म्हणजे करणार. आणि राहिला तुम्हाला जे कन्सेप्ट समजली नाही, बस ती कन्सेप्ट टाकायची युट्यूबवर. ही कन्सेप्ट 30-35 मिनिटाचा व्हिडिओ असतो, तेवढाच व्हिडिओ बघायचा, ती कन्सेप्ट समजून घ्यायची आणि लगेच पुस्तक लावायचे. तसंही मी तुम्हाला एक टार्गेट लक्ष्य नावाची एक टार्गेट सिरीज सुरू करू आपण युट्यूबवर. एका मिनिटाचा मी दररोज व्हिडिओ टाकायचे, तुम्हाला सांगायचे आज काय करायचं, म्हणजे रोज काय करायचं,
ते तुम्ही जर फॉलो केलं 90 दिवस तर तुम्हाला 120 प्लस 132 तर मी मार्क सांगितले, पण 120 प्लस याच्यापेक्षा एकही मार्क कमी पडणार नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी सांगतो की एकही मार्क कमी पडणार नाही, 120 पेक्षा एकही मार्क कमी पडणार नाही. फक्त 90 दिवस 7-8 तास आपल्या भविष्यासाठी, आपल्या फौजी बनण्याच्या स्वप्नासाठी द्यावं लागेल. लक्ष फौजी या नावाची आपण एक सिरीज सुरू करू आणि बस 1 मिनिटाचा एक व्हिडिओ टाकायचा जाईल मी दररोज. तो व्हिडिओ त्यात सांगायचं काय कर, आज काय करायचं, उद्या काय करायचं, असं म्हणजे उद्या काय करायचं असं संध्याकाळी टाकत जाईल. नाही आणि रोज तेवढं तुम्ही फॉलो करून माझ्या टेलिग्रामला फोटो पाठवायचा की मी हे केलं म्हणून, असं करायचं. आणि राहिला आता विषय गणिताचा, बुद्धिमत्ता झालं, जीके झालं, तुम्हाला व्याकरणचं सांगितलंयच मी. व्याकरणला तुम्हाला पीडीएफ मी टेलिग्रामवर टाकून देईल. 40 पेज पीडीएफ राहील, त्यातून ती तेवढी पीडीएफ केली तुम्हाला 20 पैकी 20 प्रश्नही कुठे गेले नाही, पण तुम्हाला 18 प्रश्न तर येईलच. पण कुठेच गेले नाही तुमचे 20 पैकी 20 प्रश्न. राहिला विषय गणिताचा, गणिताचे 17 ते 18 म्हणजे 17 ते 18 टॉपिक आहे आणि त्यात सब टॉपिक आहे. बस 17 ते 18 टॉपिक आहे, त्यात सब टॉपिक म्हणजे जवळपास 30 एक घंट्याचा 30 एक टॉपिक सब टॉपिक मिळून 30 एक टॉपिक तयार होतात आणि ते 30 टॉपिक मी युट्यूबवर घेण्याचा प्रयत्न करेन. जास्त क्वेश्चन नाही, एका टॉपिकचे 7 ते 8 प्रश्न आणि बस 7 ते 8 प्रश्न आणि तुम्हाला प्रॅक्टिससाठी 20 ते 25 प्रश्न देणार. तुम्ही तेवढे केले म्हणजे तुम्हाला गणितात 18 क्वेश्चन सोडवला कोणीही मागं पडणार नाही. 90 दिवसात तुम्हाला 30 टॉपिक मी तुम्हाला 45 दिवसात घेणार आणि 45 दिवस तुमचं असं रिव्हिजन करून देणार की तुम्हाला 120 मार्क आलेच पाहिजे. तुम्हाला विश्वास नसेल तुम्हाला मी माझी मार्कशीट दाखवतो. सध्या सीजीएलची मी मॉक देतोय ना, तर मॉकचे मार्क दाखवतो. मला गणितामध्ये 50 पैकी 45 प्लस मार्क येतात, रिजनिंग मध्ये 50 पैकी 50 मार्क येतात. तर तुम्हाला तीच कसं करायचं, काय करायचं हे दररोज मी तुम्हाला दररोजच्या ज्यावेळेस मॅथचा व्हिडिओ टाकेल त्यावेळेस दररोज एक व्हिडिओ टाकेल आणि दररोज 1 मिनिटाची स्ट्रॅटेजी व्हिडिओ देईल की तुम्ही उद्या अभ्यास कसा करायचा. सुरुवात आपण छोट्या छोट्या गोष्टीपासून करू आणि आपल्याला फौजी बनवायला कोणीही रोखू शकत नाही. ही सगळ्यात मोठी संधी आहे. ही अग्निवीर नाही 4 महिन्याची 4 वर्षाची ड्युटी नाही, पूर्ण तुम्हाला 16 वर्ष ड्युटी, नंतर रिटायर झाल्यावर पेन्शन, सर्व सुविधा मिळणार.